जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला। यावेळी रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था, औषधांचा साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। रुग्णांना दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट केले। रुग्णालयातील परिस्थितीत पुढील 8 दिवसात सुधारणा करावी असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। अन्यथा येत्या विधिमंडळ अधिवेशनात हा विषय उपस्थित करून आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हीच आपली भूमिका असल्याचेही त्यावेळी यांनी नमूद केले। प्रतिनिधी संतोष पाटीलसह स्वराज्य न्यूज, अमळनेर। या रुग्णालयापर्यंत पोहोचलेला नसल्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये काम करण्याव्यतिरिक्त डॉक्टर्सला या ठिकाणी काही कुठला पर्याय दिसत नाहीये। मी नक्की याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये असेल किंवा येणाऱ्या डीपीटीसी मध्ये असेल जो राज्य सरकारकडनं या ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा उपजिल्हा रुग्णालयामध्ये केल्यानंतर तिसरी एक अडचण जी आमच्या लक्षात आली की याच्यासाठी जवळपास 7.5 कोटी रुपये खर्च करून